तर हा फोटो एका रोजगार मेळाव्याचा आहे, मुंबईचा फोटो आहे। आता याच्यामध्ये मला गुजराती येत नाही आणि मला शिकायचं पण नाही, आदर आहे सर्व भाषेचा, पण याचा थोडासा अभ्यास केला तर हे रोजगार देण्यासाठी म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीसाठी एक जाहिरात आहे, ती पूर्णपणे गुजराती आहे। याच्यामध्ये स्पॉन्सरशिप कुणी दिली आहे तर हे महाराष्ट्र शासनाने स्पॉन्सरशिप दिली। नोकऱ्या किती लोकांना मिळणार तर 4000 लोकांना नोकऱ्या मिळणार। आता माझा प्रश्न असा आहे की एका बाजूला तुम्ही म्हणता की मराठी बोललीच पाहिजे, शासनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुठेही तिथं मराठीचा अवमान झाला नाही पाहिजे याची दक्षता ही घेतली पाहिजे। मग इथे तुम्ही मराठीत जाहिरात न देता गुजरातीमध्ये जाहिरात देत असेल तर तुम्ही तिथं अप्रत्यक्षपणे मराठीचा अवमान केला। दुसरी गोष्ट, ज्याला गुजराती येत नाही, मराठी आहे, जो महाराष्ट्रात जन्मलेला आहे पण त्याला गुजराती येत नसेल आणि त्याला हे वाचताच आलं नाही, ज्याला गुजराती जमते त्यालाच फक्त हे वाचता येत असेल तर मग इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असं म्हणतंय का की ज्याला गुजराती जमते त्यांनाच आम्ही नोकरी देणार, मराठी ज्याला जमते त्याला आम्ही नोकरी देणार नाही। त्यामुळे हा जो कुठला पोस्टर ज्या ज्या ठिकाणी लागलेला आहे तो सरकारच्या माध्यमातून काढण्यात यावा आणि हे जे काही चुकीची प्रथा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ती कुठेतरी हाणून पाडली पाहिजे। कारण का महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम, बाकी सगळं नंतर, असं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की